शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपली पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 7 वर जी कविता दिलेली आहे, कविता क्रमांक 5 डराव डराव, ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम ती तुम्ही कविता आपण त्याचं वाचन करू, कवितेचं गायन करू. त्यानंतर मी तुम्हाला त्या कवितेचं एक्सप्लेनेशन देते, स्पष्टीकरण सांगते. ठीक आहे, तर बघा, आपण आधी कविता वाचन करू. ठीक आहे. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल, कोठूनी आला सांगा नाव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र रूमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव, जा गाठा जा आपला गाव, आणि थांबा डराव डराव. अशी ही आपली कविता आहे आणि या कवितेचे कवी कोण आहेत? ग.ह. पाटील. बघा, परत एकदा आपण कवितेचं गायन करू. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल, कोठूनी आला सांगा नाव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव, जा गाठा जा आपला गाव, आणि थांबा डराव डराव. अशी ही ग.ह. पाटील यांनी लिहिलेली कविता आहे. काय बरं आहे या कवितेमध्ये? तर या कवितेमध्ये पावसाळ्याच्या दिवसात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बेडकाचे डराव डराव ओरडणे सुरू होते, हो की नाही? कुठे पाणी साचलं की तिथे बेडकांचं डराव डराव सुरू होऊन जातं. तर असंच बेडूक आणि लहान मुलगी यांच्यातील पावसातील एक काल्पनिक संवाद कवी ग.ह. पाटील यांनी या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी या कवितेला नाव दिलं आहे डराव डराव. तर काय बरं ती मुलगी त्या बेडकाशी संवाद साधत आहे हे आपण या कवितेमध्ये बघूया. ठीक आहे, तर बघा आता आपण ती कविता काय म्हणते. ती मुलगी बघा, खूप पाऊस इथे दिसत आहे तुम्हाला, पाऊस पडत आहे आणि बाजूला तो तलाव असा तुडुंब भरलेला आहे. ती मुलगी, तिच्या हातामध्ये नाव आहे आणि हा बेडूक आहे, हा ना. तर हा बेडूक उभयचर प्राणी आहे, म्हणजे तो पाण्यात सुद्धा राहतो. उभय म्हणजे दोन्ही ठिकाणी राहतो, पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो. तर ती मुलगी त्या बेडकाचे डराव डराव ऐकून त्याला काय म्हणते त्याच्याशी काहीतरी संवाद साधत आहे. बघा, आजूबाजूला पूर्ण पावसाचं जलमय वातावरण तुम्हाला दिसत आहे. खूप पाऊस पडताना एक खडक आहे हा, ठीक आहे. या खडकावर एक बेडूक डराव डराव असं ओरडत बसला होता. ठीक आहे. त्याला उद्देशून एक मुलगी म्हणते, अहो बेडूक दादा, तुम्ही असे डराव डराव उगाच का ओरडत आहात? ती म्हणते ना, का ओरडता उगाच राव. तर बेडूक दादा, तुम्ही असे डराव डराव का बरं ओरडत आहात? पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा ना. काल म्हणजे आता जेव्हा पाऊस येतो तेव्हाच बेडकाचं ओरडणं ऐकायला येतं आपल्याला. उन्हाळ्यात ऐकायला येतं का? पाऊस नसला तर ऐकायला येतं का? नाही. म्हणून ती म्हणते की तुमचा पत्ता नव्हता काल. काल किंवा मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही तर दिसलाच नाही, तुमचा पत्ताच नव्हता. मग आज अचानक तुम्ही कुठून आलात? म्हणजे पाऊस पडत असतानाच तुम्ही कसे आला? कालपर्यंत तर नव्हते दिसत, पत्ता तुमचा नव्हता काल. मग आज अचानक जसा पाऊस पडला तर तुम्ही कुठून आला? सांगा बरं, तुमचं नाव काय आहे? तर धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. धो धो असा मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि जो सगळा तलाव तुम्हाला दिसत आहे इथे, हा सगळा तलाव पाण्याने तुडुंब भरून गेलेला आहे. तुडुंब म्हणजे अगदी काठोकाठ भरून गेलेला आहे. तर तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली आमुची नाव. आमुची म्हणजे आम्ही लहान मुलं. पाणीमध्ये तुम्हाला माहिती आहे, लहान मुलं पाणी कुठे साचलेलं असलं की कागदाची नाव बनवतात. बघा, या मुलीच्या हातात सुद्धा कागदाची नाव आहे आणि ती सुद्धा पाण्यामध्ये सोडण्यासाठी तयार झालेली आहे.
तर म्हणून ती म्हणते की आमची नाव, नाव म्हणजे काय, होडी, छोटीशी कागदाची बनवलेली होडी. तर ती म्हणते की या तुडुंब पाण्यात मी कागदाची होडी सोडली आहे किंवा सोडत आहे, आणि तरी सुद्धा आणिक तुमची डराव, आणिक म्हणजे आणि तरी सुद्धा तुमचे डराव सुरूच आहे. पाऊस पडून गेलेला आहे, मी कागदाची होडी बनवली आहे आणि ती पाण्यात सोडणार आहे, आणि तरी सुद्धा तुमचं डराव ओरडणं सुरूच आहे, हो की नाही. अशी म्हणते आणिक तुमची डराव सुरू झाली म्हणजे झाली, आमची कागदाची नाव बनवणं, नाव म्हणजे होडी, अमुची म्हणजे आमची. ठीक आहे. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. बटबटीत, हे बघा इथे चित्रामध्ये बघू शकता की बेडकाचे डोळे कसे मोठाले आणि बटबटीत आहे, हो ना. तर ती म्हणते तुमचे डोळे किती मोठे आणि बटबटीत आहेत, त्यामुळे तुमच्या डोळ्यातले भावही मला अगदी स्पष्ट बटबटीत दिसतात आहे. तुमचे रूप म्हणजे हे बघा, तुमचे ध्यान म्हणजे काय, रूप, या बेडकाचं रूप. ध्यान म्हणजे काय, बटबटीत डोळ्यांचे ध्यान म्हणजे त्याचं रूप, त्या बेडकाचं. विचित्र वाटत आहे, विचित्र तुमचे दिसते राव. तुमच्या या बटबटीत डोळ्यांमुळे तुमचं जे पूर्ण रूप आहे ते मला विचित्र दिसत आहे. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. अहो बेडूक दादा, तुमच्या मनात काय आहे ते तरी मला सांगा. म्हणजे ती पा आणि काकी, ती मुलगी किती प्रेमळ आहे. ती काय म्हणते, या पावसामध्ये तुम्ही भिजू नका, ही घ्या छत्री ही घ्या नाव. तर तुम्ही भिजू नका, ही छत्री आणि ही मी बनवलेली होडी घ्या, आणि या होडीत बसून जा गाठा जा आपला गाव, आणि थांबा डराव. या होडीत बसून तुम्ही ज्या कुठून आलेले आहेत, ज्या कोणत्या गावातून आलेले आहात, जा गाठा जा म्हणजे जा, तुम्ही आपल्या गावाला परत जा, आणि थांबा डराव. आणि तुमचं हे डराव ओरडणं, हे जे संगीत आहे तुमचं, ते आता थांबवा. अशी ती मुलगी त्या बेडकासोबत संवाद साधत आहे. अशी कल्पना, अतिशय सुंदर कल्पना कवी ग.ह. पाटील यांनी या कवितेमध्ये केलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला कविता? छान आहे ना. तुम्हाला सुद्धा ऐकायला येतं की नाही बेडकांचं डराव ओरडणं. पण आपण बेडकाशी जाऊन बोलतो का? नाही. पण ही कवी आहे, कवीनी ही रचना केली आहे. काल्पनिक संवाद आहे. ॲक्च्युली ती मुलगी काही त्या बेडकाशी जाऊन बोलली नाही, पण कवीला अशी कल्पना सुचली की चला आपण छोट्या मुलीचा आणि बेडकाचा संवाद जर आपण केला तर किती छान होईल. तर असा हा संवाद त्या मुलीने केलेला आहे. ठीक आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही कविता, हो ना. तर आता या कवितेवरील आपण स्वाध्याय बघूया. बघा, डराव कविता, त्याचे समानार्थी शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही तिथनं सुद्धा लिहू शकता. मी सांगते तुम्हाला. तुडुंब भरणे म्हणजे काय, काठोकाठ भरणे. जाहली म्हणजे काय, झाली. आणिक म्हणजे काय, आणि. बटबटीत म्हणजे काय, मोठाले, किंवा त्याला दुसरा शब्द आहे विद्रूप. ध्यान म्हणजे त्या बेडकाचं विशिष्ट रूप, कोणाचे, स्वरूप. ध्यान म्हणजे रूप. गाठणे, पोहोचणे. जा गाठा जा आपला गाव म्हणते ना, म्हणजे ते तुमच्या गावाला पोहोचा. गाठणे म्हणजे पोहोचणे. अपुला म्हणजे आपला किंवा स्वतःचा, त्या बेडकाचा स्वतःचा, आपल्या गावाला जा तुम्ही. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही समानार्थी शब्द आहे. तुम्हाला एका खाली एक लिहायचे आहे. परीक्षेमध्ये समानार्थी शब्द विचारतात, त्याच्यामुळे लिहितानाच ती लर्न करा. म्हणू लिहा, शब्दांच्या चुका करू नका. आता आपण एका वाक्यात उत्तरे बघूया. ठीक आहे, जी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. डराव आवाज कोण करतो? तर त्याचं उत्तर काय लिहिणार आहे तुम्ही? डराव आवाज कोणच्या जागेवर फक्त बेडूक शब्द लिहायचा आहे. बाकी प्रश्न जसा विचारला आहे तसंच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. डराव आवाज बेडूक करतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला, तलाव का भरला? तर तलाव का बरं भरला? त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. धो पाऊस पडल्यामुळे तलाव तुडुंब भरला. तुडुंब म्हणजे काठोकाठ भरला. ठीक आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे की बेडकाचे डोळे कसे आहेत? कवितेमध्ये ऐकलं की नाही तुम्ही? तर बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. ठीक आहे. अगदी छोटी उत्तरं आहेत, नीट व्यवस्थित लिहायची. त्यानंतर एक प्रश्न, मुलगी बेडकाला काय सल्ला देत आहे? तर
एक्स्ट्रा एक प्रश्न आहे, तुमच्या याच्यात 3च दिलेले आहे. ठीक आहे, मी सांगितलं आहे तुम्हाला. तर त्याचं उत्तर लिहायला काय सल्ला देते ती? मुलगी बेडकाला जा गाठा जा आपला गाव असा सल्ला देत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जोड्या जुळवा दिलेल्या आहेत. ठीक आहे, परीक्षेमध्ये जोड्या किंवा जे काही स्वाध्याय लिहून दिलेला आहे पाठ्यपुस्तकाच्या मागे आहे तो सगळा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. त्याच्यामुळे एकूण एक प्रश्न नीट करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आता बघा जोड्या जुळवा. अ गटामध्ये जोराचा पाऊस, बेडकाचे मोठे डोळे, पूर्ण भरलेला तलाव आणि स्वतःच्या गावी परत जा. आणि ब गटामध्ये गाठा आपला गाव, धो धो पाऊस, भटभटीत डोळे, तुडुंब भरला तलावात. त्याच्या जोड्या लावून दिलेल्या आहे तुम्हाला की जोराचा पाऊस म्हणजे काय, तर आ सोबत त्याची जोडी लावली आहे धो धो पाऊस. नंतर बेडकाचे मोठे डोळे म्हणजे बटबटीत डोळे, ई सोबत त्याची जोडी लावली आहे. पूर्ण भरलेला तलाव, तुडुंब भरला तलाव. ठीक आहे. आणि स्वतःच्या गावी परत जा म्हणजे गाठा आपला गाव. कवितेमध्ये जे शब्द आले या अर्थाला त्या अर्थाशी त्यांना मॅच करायचं, जोड्या जुळवायच्या. ठीक आहे. तर इथे आपल्या जोड्या जुळवा झालेल्या. त्यानंतर पाठ्यपुस्तकामध्येच तुम्हाला प्रश्न 3 आपण हा उपक्रमामध्ये करणार आहोत, त्यामुळे मी तो तुम्हाला इथे दिला नाही आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, पाण्यातून प्रवास तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात माहिती आहे तुम्हाला? जर आपल्याला नदीतून जायचं असेल तर आपण कुठकुठली साधने वापरू शकतो, तर त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे. पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी म्हणजेच नाव, शिप म्हणतो त्याला आपण, जहाज, बोट ही साधने वापरतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय काय वापरता माहितीच आहे, सगळ्यांना उत्तर माहिती आहे की पावसात भिजू नये यासाठी आम्ही छत्री, रेनकोट, रेनशीटर वापरतो. त्यानंतर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा. ठीक आहे. काही तुम्हाला इथे वाक्य दिलेले आहेत, कसा आवाज होतो त्या आवाजाचं तुम्हाला नाव लिहायचं. ठीक आहे. जसं 1, वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. जेव्हा जोराचा वारा येतो आणि झाडांची पानं अशी हलतात तर तो एक विशिष्ट प्रकारचा आवाज होतो. त्या आवाजाला काय म्हणतात, कसा आवाज येतो तो, तर त्याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? सळसळ. कसा आवाज येतो? सळसळ, पानांची सळसळ असं म्हणतो आपण. त्यानंतर उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखाचा आवाज. तर कसा येतो पक्ष्यांच्या पंखाचा आवाज? फडफडाट, पक्ष्यांच्या पंखांचा फडफडाट. त्यानंतर तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. छान तेल तापलेलं आणि त्यात आपण मोहरी टाकली तर कसा आवाज येतो? तडतड. कसा आवाज येतो? तडतड. त्यानंतर आपण आपल्या व्याकरण विभागाकडे वळूया. ठीक आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहेत व्याकरणमध्ये. प्रश्न क्रमांक 1, विरुद्धार्थी शब्द लिहा. जसं काल, पत्ता तुमचा नव्हता काल म्हणते ना ती मुलगी, तर कालच्या विरुद्ध शब्द काय होईल? आज. नंतर गाव, गावच्या विरुद्धार्थी शब्द शहर. फार याचा विरुद्धार्थी शब्द कमी. आणि आमच्या विरुद्धार्थी शब्द तुमच्या. बघा जोडाक्षर आहे, अगदी व्यवस्थित लिहायचं आहे. पेपरमध्ये बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत बरं, मी युनिट टेस्टचे पेपर चेक केले तर. त्यामुळे एकूण एक शब्द व्यवस्थित तुम्हाला लिहायचा आहे. आता कवितेतील यमक जुळणारे शब्द. गाव, त्याला यमक शब्द काय आलेला आहे? नाव. गाव, नाव. तलाव, याला पण शेवटी व आहे तर याला पण यमक जुळणारा शब्द नाव. ठीक आहे. रायमिंग वर्ड ज्याला म्हणतो आपण. राव, डराव, ही आहे आपली यमक जुळणारी शब्द कवितेतील. ठीक आहे. त्यानंतर वचन बदला. ठीक आहे. वचन, एक वचन असेल तर तुम्हाला चांगलं माहिती आहे अनेक वचन करायचं, अनेक वचन असेल तर एक वचन करायचं. बघा आता इथे पत्ता एक वचन आहे, मग त्याचं अनेक वचन काय होईल? पत्ते. बदला म्हणताय आपल्याला. ठीक आहे. तर एक असेल तर अनेक करायचं, पत्ता, पत्ते. डोळे, 2 डोळे म्हणतो आपण आणि एक असलं तर डोळा, म्हणजे हे आहे अनेक वचन, त्याचं आपल्याला एक वचन करायचं आहे, डोळा. नंतर छत्री, छत्री एक वचन आहे, त्याचं अनेक वचन काय होईल बरं? छत्र्या. नंतर गाव, गाव एक वचन आहे, गावे, अनेक गावे पाहिली आहेत मी असं म्हणतो ना आपण, तर गावे. तर अशा प्रकारे आपली वचन आहेत. त्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 8 वर प्रश्न क्रमांक 7 छत्रीचे चित्र काढा दिलेला आहे. त्याच्या खाली एक दिलेला आहे तुम्हाला की काही शब्द असे असतात जसं नाव.
बघा, नाव हा शब्द कवितेत 2 अर्थांनी आलेला आहे. नाव म्हणजे काय, तर वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव. मी तुम्हाला नाव आणि सर्वनाम सांगणार आहे एकदा आपला 1-2 धडे झाल्यावर. वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव. नाव म्हणजे काय, जे तुम्हाला नाव आहे, मला नाव आहे, प्राण्यांना नाव आहे, पक्षीला नाव आहे, तर त्याला नाव. आणि दुसरं नाव म्हणजे काय आलेलं आहे या कवितेमध्ये, होडी, ज्या मुलींनी बनवली होती ना कागदाची, होडी. तर म्हणजे एकच सेमच नाव आहे, नाव नाव, पण त्याचे जे अर्थ आहेत ते वेगवेगळे अर्थ होतात. ठीक आहे, तर मी तुम्हाला असेच आणखी भिन्न अर्थाचे शब्द सांगणार आहेत. तर बघा, तर मी तुम्हाला प्रश्न दिला आहे आणि हा प्रश्न पेपरला येऊ शकतो आणि येईलच. त्यामुळे जेही लिहून दिलं आहे अगदी नीट म्हणू लिहा, तेव्हाच्या तेव्हा लर्न करा. ओके. एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द लिहा. म्हणजे बघा, आता इथे मी दिलेलं आहे तुम्हाला नाव. नाव म्हणजे काय, तर नेम, कुठल्याही व्यक्तीला, वस्तूला दिलेलं नाव, नेम. ठीक आहे. आणि नाव म्हणजे बोट किंवा होडी. बोट किंवा आपण त्याला काय लिहू शकतो इथे, होडी. ठीक आहे, बघा होडी लिहिले. त्यानंतर सूत. सूत म्हणजे काय, तर धागा पण होतो. आता पहा, इथे एक क्षुल्लकसा फरक आहे. सूत म्हणजे धागाही होतो आणि सूत म्हणजे मुलगा पण होतो. जसं आपण केशवसूत हे कवींचं नाव म्हणतो, तर केशवसूत म्हणजे केशवरावांचा मुलगा. ठीक आहे. तर आता इथे फक्त मात्रामध्ये फरक आहे. सूत जेव्हा धागा लिहितो तेव्हा मोठ्या उची मात्रा देतो आणि जेव्हा हा सूत लिहितो तेव्हा आपण छोट्या उची मात्रा देतो. पण दोघांचाही उच्चार सारखाच आहे, सूत सूत. सूत म्हणजे धागा, सूत म्हणजे मुलगा. एकच आहे पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. नंतर रवी. रवी म्हणजे कोणाचं नाव असतं, हो ना, जसं सूर्याचं नाव आहे, सूर्याला आपण रवी म्हणतो. आणि दुसरं रवी म्हणजे घुसळण्याचे साधन, ताक किंवा घरी वरण वगैरे जे घुसळतो आपण, त्या ज्या साधनाने घुसळतो त्याला सुद्धा आपण रवी असे म्हणतो. तर तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न बदलून पण देईल बरं, म्हणजे जोड्या लावायला येऊ शकतात. ठीक आहे, किंवा त्याचे अर्थ लिहायला येऊ शकतात. तर हे सगळं पेपरमध्ये येऊ शकतं, त्याच्यामुळे नीट लिहा. ठीक आहे. आणि आता या पाठावर तुम्हाला मी एक उपक्रम देते. उपक्रम म्हणजे तुमचा पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 8वर बघा, प्रश्न क्रमांक 3 दिसत आहे तुम्हाला. गोलातील शब्द वाचा, चित्रे ओळखा, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. तुम्हाला दिसत आहे का, मी पेन्सिलने लिहिलेलं आहे. ठीक आहे, बघा. जसं आता बांगड्यांची काय, तर किनकिन. झरा कसा वाहतो, खळखळ. म्हणजे तुम्हाला त्यासोबत त्या जोड्या मॅच करायच्या आहेत. अगदी नीट लक्ष देऊन बघा. हे बघा, बांगड्यांची किनकिन, खळखळ झरा, छनछन आपण पैशांची, नंतर कडकड विजा, ढमढम ढोल, त्यानंतर घनघन शाळेची घंटा, आणि छुमछुम पायातले पैंजण. आणखी काही राहिलं आहे का, तर अशा प्रकारे काही नादमय शब्द दिलेले आहे तुम्हाला, त्यांच्या जोड्या लावायच्या आणि हाच तुम्हाला उपक्रम सुद्धा करायचा आहे. हे पेपरला, आणि उपक्रम दिला म्हणून तो पेपरला येणार नाही असं नाही, तो पेपरला येऊ शकेल मॅच द पेअर करायला. त्यांचे चित्र देतील तुम्हाला, त्यांचे आवाज लिहायला. तर हा उपक्रम पण आहे आणि स्वाध्याय पण आहे. तर हा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सगळ्यात शेवटी करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ही कविता इथे संपलेली आहे. आपण पुढच्या तासिकेला पुढील पाठ बघूया. धन्यवाद. तुम्हाला ही कविता पाठांतर करायची आहे. ठीक आहे, कारण कवितेच्या ओळी पूर्ण करायला येतात, त्याच्यामुळे पॅसेज येतात, त्याच्यामुळे तुम्ही कवितेच्या ओळीचा होमवर्क पण तुम्हाला देऊ शकते मी. त्यामुळे तो होमवर्क तुम्ही कंप्लीट करायचा.